शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागात मंगळवारी मतदान झाले। मात्र यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडल्याचे दिसून आले। स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते एका अपक्ष उमेदवाराच्या बूथवर पाहावयास मिळाले। त्यामुळे शहरात विविध चर्चांना ऊत आला आहे। शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित झाल्यानंतर राज्यात सरकार असलेले काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीतर्फे उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली। श्रीकांत देशपांडे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना चांदूर रेल्वे तालुक्यात या आघाडीत फूट पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। चांदूर रेल्वेतील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते चक्क एका अपक्ष उमेदवाराच्या बूथवर पाहावयास मिळाले। त्यामुळे काँग्रेसकडून याच अपक्ष उमेदवाराचा प्रचार झाल्याची चर्चा चांदूर रेल्वे तालुक्यात रंगायला लागली। तर महाविकास आघाडीच्या बूथवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी शेवटपर्यंत बूथवर थांबून असल्याचे चांदूर रेल्वेत दिसले। राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी जी महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये काम करते आहे उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये, आणि उद्धवजींचे हात बळकट करण्यासाठी, शेतकऱ्यांचे हात बळकट करण्यासाठी, शिक्षकांचे हात बळकट करण्यासाठी मागील 5 वर्ष ज्यांनी विधान परिषदेमध्ये शिक्षकांचा आवाज बुलंद केला आणि शिक्षकांचे अनेक प्रश्न हिरिरीनं सोडवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, असे आमचे श्रीकांतजी देशपांडे साहेब यांच्या प्रचारासाठी आणि त्यांचं काम आम्ही या ठिकाणी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, शिक्षक मंडळी, शिक्षक शिक्षक आघाडी आणि काँग्रेसची मंडळी पण श्रीकांत भाऊ हे विजयी उमेदवार आहे, यात काही शंका नाही। आणि ते उमेदवार आमचे श्रीकांतजी देशपांडे हे विजयी होतीलच आणि झालेले आहे, आजच झालेले आहे, या क्षणाला झालेले आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो। आणि या ठिकाणी जे आमचे माजी आमदार आहे इथले काँग्रेसचे, त्यांनी जे अलग बूथ मांडलेलं आहे ते कशासाठी मांडलं मला कळलं तर मी त्यांना भेटीला गेलो होतो। हे बरोबर वाटणार नाही, याचे दुर्गामी परिणाम आपल्यावर येऊ शकते, तुम्ही असं करू नका। पण त्यांनी फारसं ते गंभीरतेने घेतलेलं नाही आहे, तरी पण आम्ही त्यांना पुरून उरतो आणि या ठिकाणी श्रीकांत भाऊंना विजय आम्ही निश्चितच करू आणि होईल असं मला वाटते। जय हिंद, जय महाराष्ट्र। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।